नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आपण टॉप 9 घडामोडी पाहणार आहोत. सुरुवातीला करुणा मुंडे यांना कोर्टाने दिलासा दिला तर धनंजय मुंडे यांना मात्र धक्का दिला. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मंत्री धनंजय मुंडेंविरोधात वांद्रे कोर्टाचा निर्णय. करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य. प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये, कोर्टाचे निर्देश. धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना महिन्याला 1,25,000 तर मुलगी शिवानीला दरमहा 75,000 रुपये पोटगी द्यावी, वांद्रे कोर्टाचे आदेश. धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं नाही. कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा, धनंजय मुंडेंच्या वकिलाचं स्पष्टीकरण. 1.25 लाखाच्या पोटगीवर मी समाधानी नाही. मला दर महिना 15 लाखांच्या पोटगीसाठी हायकोर्टात याचिका करणार. करुणा मुंडेंची TV9 मराठीकडे प्रतिक्रिया. आपल्या बाजूने निकाल दिल्याबद्दल वांद्रे कोर्ट आणि वकिलांचे आभारही मानले. आम्ही 15 लाख रुपयाची मागणी केली होती, पण ते मान्य झाली नाही. 2 लाख रुपये, पण 2 लाख रुपयेमध्ये काय होत नाही. मुंबईसारखी मोठी सिटीमध्ये 2 मुलाबाळांच्या सोबत तो मी पुढे हायकोर्टामध्ये जाणार आहे. वाल्मिक कराडकडून धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर मला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मारहाण. करुणा मुंडेंचा गंभीर आरोप. फडणवीसांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचाही दावा. मुंडे स्वतः होते तिकडे, पोलीसवाले होते. सगळ्यांच्या समोर माझ्यासोबत मारहाण केली आहे कलेक्टरच्या केबिन मध्ये की माझा फक्त CCTV फुटेज द्या, तुम्ही मला न्याय नाही पाहिजे, फक्त CCTV फुटेज द्या. आजपर्यंत मला CCTV फुटेज भेटले नाही. धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते. माझी आईच घरगुती हिंसाचार करायची. धनंजय मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडेची सोशल मीडियात पोस्ट. सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी माझ्या मुलावर दबाव टाकण्यात आला. माझ्यासोबत काही बरं वाईट झाल्यास धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड जबाबदार, करुणा मुंडे यांचा दावा. सांगितलेला आहे तो कुठे ना कुठे त्यांना त्रास होत आहे ना. तुम्हाला माहिती आहे, आज जे सगळे मीडियाचे जे प्रतिनिधी होते त्यांच्या समोर सगळे मीडिया प्रतिनिधींनी बघितलेला आहे की कितना प्रेशर होता मुलगेला. जिम्मेदार जे आहे ते राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, वाल्मिक कराड, तेजस ठक्कर आणि धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे हे सगळे होईल. कौटुंबिक हिंसा करणारा व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकतो का? सरकारनं अशा मंत्र्याची हकालपट्टी केली पाहिजे. विजय वडेट्टीवार यांच्याकडून धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी. तो मंत्रिपदावर राहण्याच्या लायकीचा आहे का? जो व्यक्ती कौटुंबिक हिंसा करतो, जर त्या व्यक्तीला अशा सर्वोच्च संविधानिक पद सरकारने काढून घेतलं पाहिजेत, मुख्यमंत्र्यांनी काढून घेतलं पाहिजेत. अजित पवार आता योग्य निर्णय घेतील असं वाटतं. मुलांच्या संगोपनासाठी पोटगी क्रमप्राप्त. करुणा मुंडेंच्या निकालावरून आव्हाड यांची प्रतिक्रिया. शौचालयाच्या बाबतीत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा मागोवा घेत आम्ही पक्ष चालवतो असं त्या पक्षातनं नेहमी बोललं जातं. योग्य ते निर्णय दादा आता घेतील असं वाटतंय.